तुमच्या गोष्टी कोणत्या मॅच करतात कॉज सांगायचे फक्त कोणतेच कॉज सांगायचे नाही, ठीक आहे? एक पण गोष्ट मॅच जेव्हा बघायला आले होते तेव्हा मला नीट पाहता नव्हतं आलं, सगळे पाहुणे होते त्यामुळे. जेव्हा मी बाहेर गेलो बोलण्यासाठी तेव्हा आम्हाला अलाव केलेलं, तेव्हाच काही छोट्या छोट्या गोष्टी नोटीस केलेल्या की फुटरेस्ट काढलेलं बाईकचं किंवा पाय ठेवायला किंवा केअरिंग नेचर आहे हे त्यावरून मला अंडरस्टँड झालं. सायलेंट एकदम काम, मी जसं नाही आहे तसं अपोजिट कॅरेक्टर आहे एकदम. सो आय थॉट की वी विल बी कम्पॅटेबल टुगेदर. दिल तुझको पहले से जानदा, आंखों की आंखों से हो जाए यारियां, चेहरे पे तेरे मैंने उम्रवारियां है. एक्साइटमेंट तर होतीच, कारण की बघून गेलेले ठरलं होतं, तर मग वेडिंग डेट ठरली. आमचं कधी जून मध्ये फायनल झालं होतं, लास्ट इयर जून मध्ये. एक्झाम्स वगैरे होत्या म्हणून डेट पोस्टपोन होत गेली, पण शेवटी सगळं चांगलं झालं आणि आम्हाला ही वेळ मिळाला एकमेकांना जाणून घेण्यासाठी. त्याच्या लग्नाची तयारी 80% त्याने स्वतःनेच केली. म्हणजे तो शेंडेफळ जरी असला तरी जबाबदारी रिस्पॉन्सिबिलिटीज आणि खूप गोष्टींवर त्याच्यावर डिपेंड असतो. ही अनोखी गाठ कोणी बांधली, एक झाले ऊन आणि सावली, जाणीवांचा पूल कोणी सांधला, ऐल तिरी पैल हाती लागला, रंगली मेहंदी नव्याने रंगली, एक झाले ऊन आणि सावली. दोघांचं नेचर सुद्धा खूप म्हणजे सिमिलर आहे, नाचे एकमेकांना खूप बऱ्यापैकी कॉम्प्लिमेंट करतात. ती खूप कॉन्फिडेंट आहे, जे काही मनात असेल ते लगेच बोलून मोकळी होती. तिला काही म्हणजे एक दुसऱ्याबद्दल काही असं रुसवे फुगवे काही नसतात तिचे. तर तो स्वभाव मला खूप आवडला. इबादत रूबरू हो गए, जो मांगी थी, जो मांगी थी उस दुआ से. त्याला कॉम्प्लिमेंट सांभाळून घेते, फार सांभाळून घेते. राग येतो पटकन, पण एकदा जर चूक कळाली आहे तर मग सॉरी बोलायला काही इगोमध्ये येत नाही, ते मला चांगलं वाटतं. म्हणजे जरी काही झालंय थोडे अप्स अँड डाऊन्स तरी पण मग केअरिंग नेचर तिथे येतच. तेच मला हवंय, तेच मला पाहिजे. खुद पे हक मेरा तेरे हवाले कर दिया, जिस्म का हर रुआ तेरे हवाले कर दिया, जो भी है सब मेरा तेरे हवाले कर दिया, जिस्म का हर रुआ तेरे हवाले कर दिया.
I love I love you. एक हो गया अंग मेरा अंग तेरा रब मिलया जद मिल